यूपी झाल्यापासून हे पहिलं आहे जे मला चांगलं तिखट लागलं, व्यवस्थित पद्धतशीर तिखट आहे. मला लागलं पुण्यात अशा प्रकारे सुंदर चट का मिळत ती असा प्रश्न बरोबर आहे. तर आता आपण आलेलो आहोत राम भंडार इथं वाराणसीमध्ये. फार गल्ल्या गल्ल्यांमध्ये गुगलला लोकेशन करेक्ट असल्यामुळे तुम्ही इथं सर्च करू शकता. आणि जे काशी विश्वनाथाचं मंदिर आहे इथून अगदी जवळ आहे. मला जो सारखा आमची इथेही शांताबाई झालेली आहे. ज्या गोष्टीसाठी फेमस आहे ती गोष्ट आहे कचोडी छोले, कचोडी भाजी असं ज्याला म्हणतो आपण, त्यासाठी. पण आता ते नाही मिळत आहे. आणि आता आपल्याला दिलेलं त्यांनी कटलेट आणि त्यांची जी छोलेची भाजी आहे तीच. जर आपल्याला भाजीची तरी चव आहे. चाटचा मॅटर म्हणजे चाट जसा असतो चवीला सेम तसा आहे. त्याच्यामध्ये तिखट आंबट चटणी आहे, त्यामुळे तिखट आंबटची चव आहे. ठसका थोडा तिखटाचा. यूपी झाल्यापासून किंवा या सगळ्या प्रवासामध्ये, यूपी नेपाळ सगळ्या प्रवासामध्ये हे पहिलं आहे जे मला चांगलं तिखट लागलं, व्यवस्थित पद्धतशीर तिखट आहे. त्याच्यावर त्यांनी गाजर आणि मुळा खिसून टाकलेला आहे. एक बाईट घेऊ मोठा कटलेट आणि या छोलेचा. सुंदर. आय थिंक याच्यामध्ये तूप वापरलं त्यांनी ती भाजी किंवा ते कटलेट हे करताना. तुपात एक असं एकदम स्मूथनेस आहे. आणि माहित नाही छोलेमध्ये काय आहे, पण खूप एक कसं झालं, घट्ट झाले, मस्त सुंदर झाले मला. कटलेट मध्ये बटाटा आहे आणि चीज आहे बहुतेक. आता आम्ही समोसा चाट पण घेणार आहे. बघू समोसा तुम्हाला सांगतो कसा आहे ते. आता आपल्याकडे आहे समोसा चाट किंवा समोसा छोले. छोलेची भाजी सेमच आहे वरची, फक्त आपलं आता स्टफिंग चेंज होते. कोण बघा खूप मेजर डिफरन्स नाहीये. पण समोसाचे आउटरिंग आहे त्याच्यामुळे त्याला कुरकुरीतपणा येतोय, जो मगाशी कटलेटमध्ये नव्हता. जो कटलेटमध्ये तुपाचा जास्त प्रभाव वाढत होता तो इथं नाहीये. समोसाची भाजी थोडीशी वेगळी असल्यामुळे किंचित चेंज चवीत बदलले, किंचित. म्हणजे अगदी 19-20चा तुम्ही असं म्हणू शकत नाही की हे इकडं हे डावीकडं ते उजवीकडं चवीच्या बाबतीत असं काही नाहीये. त्यामुळे तुम्ही जर समोसे संपले असतील तर कटलेट खाऊ शकता. मला माहित नाही कचोरी समोर कसं लागतं, पण मोस्टली या दुकानात येऊन कचोरी आणि छोले खाण्यासाठी दुकान फेमस आहे. त्यामुळे बघूयात नेक्स्ट टाइम वाराणसीला येईल तेव्हा पुन्हा एकदा मी नक्की ट्राय करणार आहे कचोरी आणि हे. पण आत्ता तरी हे खूप भारी आहे. अशा प्रकारचा चाट पुण्यात काय मिळत नाही, हा मला कायम प्रश्न पडायला लागलेला आहे. आत्ता कायम कसा पडेल ना प्रश्न, किती चुकीचं मराठी बोलतो मी. हा प्रश्न मला पडायला लागला की पुण्यात अशा प्रकारे सुंदर चाट का मिळत ती असा प्रश्न बरोबर आहे. बघूयात हे खाऊयात आधी पटापटा, आपल्याला परत निघायचे पुढे अजून. हा कुरकुरीतपणा आहे, मला आवाज घेऊन माहित नाही, पण मला जाणवते तो त्या कटलेटमध्ये नव्हता. तर थांबा, स्पायसी पुण्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया स्पायसी पुण्याच्या पुढच्या भागात अशाच नवीन कुठल्या तरी गल्लीमध्ये, नवीन कुठल्या तरी खाद्यासोबत, नवीन कुठल्या तरी जागेवर. तोपर्यंत बाय बाय.